नमस्कार. आज आपण बघतोय की तमाम महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज हा मुंबईमध्ये प्रचंड ताकदीनं मोर्चासाठी गेला होता. आज विट्यातून मराठा आंदोलनामध्ये सहभागी असलेले आघाडीचे आपले शंकरनाना मोहिते हेही आपल्या सहकाऱ्यांसह या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकी काय परिस्थिती आहे. नाना, तुम्ही गेला होतात आंदोलनाला, नेमकी काय परिस्थिती आहे तिथली? आम्ही सर्वसाधारण 27 तारखेला आम्ही मुंबईला एक दिवस अगोदरच पोहोचलो होतो. मुंबईमध्ये जाऊन पाहतोय तर तिथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवलेल्या नव्हता. त्याचबरोबर तिथे आम्हाला असं निदर्शनास आलं की परवानगीच मिळाली नाही. परवानगी मिळाली 4 वाजता आणि 5 वाजल्यानंतर मग मंडप वगैरे टाकायला चालू केलं. म्हणजे आम्हाला असं लक्षात आलं की या सरकारचं अडवणुकीचंच धोरण नाही. आता आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रातून जे मराठवाड्यातून सगळ्यात जास्त लोट अक्षरशः मराठ्यांचा उसळलेला दिसला. त्या त्या तुलनेमध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधील काय परिस्थिती होती, कशा पद्धतीनं आंदोलन तिथं आली होती? मला पाठीमागच्या 2 वर्षापूर्वीचा अनुभव होताच. कारण त्यावेळेला देखील मी मुंबईमध्ये गेलो होतो आणि आझाद मैदानाच्या त्या संयोजन समितीमध्ये होतोच मी. त्यावेळेला बी आहे. परंतु मला यावेळचं चित्र वेगळं दिसलं. कदाचित त्याच्या मागचा हेतू असा असेल मराठा समाजाचा, की मागच्या वेळेच्या आंदोलनाच्या वेळेला लोकांना एवढा खात्री आणि विश्वास नव्हता. मात्र ज्या वेळेला 58 लाख नोंदी सापडल्या आणि खानापूर तालुक्यामध्ये जवळ-जवळ 12,000 नोंदी सापडल्या आणि हजारो लोकांनी त्या नोंदी चं रूपांतर दाखल्यात केलं आणि त्याच विश्वासापोटी हे या सांगली जिल्ह्यातून असतील किंवा सातारा, कोल्हापूर या भागातून देखील लाखो बांधव या वेळेला मला आझाद मैदानमध्ये नक्कीच दिसले. सुरुवातीला जिकडं बघावं तिकडे मराठीच मुंबईमध्ये सगळीकडे दिसत होते. खाण्यापाण्याची कशी व्यवस्था होती त्यांच्या? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आता गाडी गेली बघा खाण्यासाठी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 2 दिवस अजिबातच काही व्यवस्था केलेली नव्हती. किंबहुना देवेंद्र भाऊंना ते आंदोलन मोडूनच काढायचं होतं असं मला समजून येत होतं. परंतु लोकांच्या ज्या भावना तीव्र होत गेल्या आणि त्या भावनेच्या पोटी-शेवटी या सरकारला तिथं सर्व व्यवस्था करावी लागली. मात्र सरकारनं फक्त बाथरूमची व्यवस्था केली आणि ग्रामीण भागातून मात्र मराठी सगळे पेटून उठले आणि त्यांनी खायला अक्षरशः इतकं खायला आणि प्यायला पाठवलं की तुम्ही तिथं म्हणजे कल्पनाच करू शकणार नाही. 8-8 दिवस पूर्ण मुंबई जेवल इतकं अन्नधान्य तिथं आलं. पाण्याचं तर तुम्हाला सांगतो असं म्हणजे पाण्याचा तलाव भरला असं पाणी इतकं आलं. लोक पाणी बिसलरीच्या पाण्याने अंघोळ करायला लागली, तिथं इतकं पाणी मिळालं लोकांना. म्हणजे ही लोकांची तीव्रता आहे ती देवेंद्रच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मग थोडं नमती भूमिका घेतली. परंतु मला आज असं जाणवायला लागलंय कालपासून, मी कालच एक रील्स बनवली होती की सरकार हमसे डरती है, कोर्ट को आगे करती है. आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की सुरुवातीला सरकारनं जास्त सिरियसपणा घेतला नव्हता, परंतु जसजशी मराठ्याची संख्या वाढायला लागली तसतसं देवेंद्र फडणवीस हे सिरियस होत गेले. त्यामध्ये दुसरा एक असा विषय उठत होता की लालबागच्या राजाचा विषय होता. लालबागच्या राजानं सगळं आपलं अन्नछत्र बंद केलं होतं. नेमकं काय सांगाल याबद्दल? मला माहित नाही लालबागच्या राजानं असं का केलं, परंतु त्यांनी खात्रीपूर्वक मी माहिती सांगतो कारण मी तिथेच होतो. त्यांनी अन्नछत्र बंद केलं. मात्र नंतर त्यांनी 2-3 दिवसानंतर चालू केलं. परंतु जी सुरुवातीला 2-3 दिवस बंद केलं त्यामागचा त्यांचा हेतू काय समजला नाही. कदाचित त्यांना ते ग्रामीण भागातले मराठी साधे आलेले त्यांना आवडलं नसेल. कारण ते साधी भोळी लोक आहेत. ती मी अक्षरशः पाहत होतो. फार गरीब लोक होते आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल अशी त्यांची परिस्थिती दिसत होती आणि त्या भावनेतून ते गरीब लोक म्हटलं तर त्यांना मुंबईचा एवढा अनुभव नाही, काय नाही. मग इकडं-तिकडं थोडं होत असेल. परंतु लालबागच्या राजाला असं करायला नाही पाहिजे होतं. त्याचबरोबर आणखीन एक त्यांनी चूक केली. भोजन पुन्हा 2-3 दिवसांनी चालू केलं आणि परत दुसऱ्या दिवशी बरोबर मराठा समाजातले जे लालबागच्या राजाचं दर्शन करायला गेले त्यांना नंतर आणखीन मारहाण करून लाईन मधून बाहेर काढलं. मग ही एवढी मराठा समाजामध्ये संतापाची चीड निर्माण झाली की ज्या वेळेला विट्याच्या राजानं तिथं जेवण दिलं त्यावेळेला काही लोक म्हटली नाही चालू केलं यांनी पण लालबागच्या राजात जेवण. असं मी ज्या वेळेला पुकारत होतो, अनाऊन्स करत होतो, त्यावेळेला समोरून लोकांनी असं सांगितलं की आम्हाला लालबागच्या राजानं आता पंचपक्वान्नाचं ताट दिलं तरी आम्हाला त्याचं नको आहे ना आम्हाला तिथं जायचं पण नाही.
म्हणजे ही भावना लोकांच्यात तिथे दिसून आली मला. अनेक ठिकाणी अशा चर्चा होत होत्या की लालबागच्या राजाचं फक्त दर्शन घ्या, तिथं कसल्याही प्रकारचं दान करू नका. नेमका इतका संताप लोकांच्यात होता का? 100% होता. आणि नंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नंतर दर्शनला सुद्धा जाऊ नका. कारण का तुम्हाला दर्शनच घ्यायचे तर अनेक गणपती आहेत, त्यांचं दर्शन घ्या. ज्याच्या मनामध्ये इतकं पापी भावना, खोटी भावना असेल, अशा ठिकाणी तुम्ही जाताच कशाला? दुसरा एक विषय येतोय की मुंबईमध्ये मराठ्यांचा प्रचंड लोंढाच्या लोंढा येत असताना प्रशासनानं म्हणजे पोलिसांनी फक्त मराठ्यांच्या गाड्या अगदी अन्नधान्य घेऊन जात असलेल्या गाड्याही जाणून बुजून अडवल्या. असे बरेच व्हिडिओ आलेत. नेमकं काय याबद्दल सांगाल? नक्कीच हे खरं आहे. अनेक गाड्या त्यांनी अडवल्या, गाड्या बाहेरच लावायला लागल्या. अनेक मराठा बांधवांनी वाशीतून नंतर मग ट्रेननं खांद्यावरून लोकांना आणून आझाद मैदानमध्ये पोच केलं, जेवण वाटलं. परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा हे सरकार असेल, त्या सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती की एवढी लोक तिथं आहेत आणि ती उपाशी आहेत आणि त्यांना हे जेवण घेऊन जातात, ते जेवण सुद्धा तुम्ही जाऊन देत नव्हता. ही तुम्ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे या सरकारची. तुम्ही आझाद मैदानामध्ये अगदी मनोज जरांगे पाटील यायच्या अगोदरपासून तिथल्या व्यवस्थेमध्ये होता, हे जवळजवळ प्रत्येकाने पाहिलेलं आहे. तिथं नेमका एक असा प्रश्न पडतो की मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत त्यांना पाहून जसजसे दिवस पुढे जात होते, म्हणजे त्यांनी उपाशी राहून ते अक्षरशः आंदोलन पुढे चालवत होते, तेव्हा लोकांच्या नेमक्या कशा भावना होत्या? मी पाहिलं लोक तिथं सुद्धा घरातून जेवण घेऊन आलेला डब्बा खायचे, महिला असतील, पुरुष असतील. अक्षरशः तुम्ही एक रील कालची बघितली असेल, कॅमेरामन म्हणजे चॅनलचा कॅमेरामन सुद्धा जरांगे दादाची परिस्थिती पाहून तो ढसाढसा रडला. महिला पुरुष तर रडतच होते. आमच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू नव्हते, दुःखाचे अश्रू होते. का तर त्या माणसाची परिस्थिती आम्ही रोज, मी सकाळी तिथं 7ला थांबायचो, सकाळी 7 ते संध्याकाळी 10. आम्हाला ते पाहायचं नाही. आम्ही नुसतं उभा राहायचो, बसायचो, तरी सुद्धा आमचे एवढे अंगाचे हाल व्हायचे. मग हा माणूस बिना पाण्याचा, बिना अन्नाचा एवढं कसं करू शकतो? तर याच्यामध्ये 100% एक दैवी शक्ती असणार आहे आणि छत्रपतींचा हा अवतारच म्हणावा लागेल. आपण बघतोय की राज्यामध्ये प्रत्येक समाज आपल्या आपल्या हक्कासाठी लढतोय आणि तो लढत असताना त्या समाजाचे नेते त्यांच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहिलेले आपण पाहिलेले आहेत. इथं मात्र चित्र विदारक आहे. मराठे नेते म्हणजे बहुसंख्य नसलेले मराठे नेतेच आपल्या मराठ्यांच्या विरोधात अगदी असलेले पाहायला मिळतात. नेमकं काय सांगाल याबद्दल? जरांगे दादांनी सांगितल्याप्रमाणे हे बूटचाटे आहेत सगळे. मराठा समाजातले काही नेते आहेत ना, सगळे नाही म्हणता येणार, एक पण 30 ते 40% तर बूटसाठीच आहेत. त्यांना सत्ता, मंत्रीपद एवढंच पाहिजे आणि लांगुल चालून करून काहीही मिळवायचं, एवढी त्यांच्या हव्यासापोटी म्हणत. तसं मी पाहिलं मग भाजपमधले असतील, राष्ट्रवादीतले असतील, शिवसेना असतील, शिंदे गट असेल, मग ठाकरे गट असेल, यातले सुद्धा भरपूर लोक, सत्तेतले आणि सत्तेच्या विरोधातले, यातले सुद्धा आमदार खासदार भरपूर येऊन गेले. परंतु त्याचबरोबर मला एक विशेष करून जाणवलं यावेळेला की यावेळेला ऐतिहासिक मला पाहायला मिळालं. तो खरोखर माझ्या अंगावर आता काटा आलाय. म्हणजे आपण हिंदू आहोत हे मला आता सांगायला लाज वाटायला लागले. का तर हिंदू कुठलाही समोर तिथं आला नाही, कुठल्याही हिंदूनं पाठिंबा दिला, कुठल्याही हिंदूनं आम्हाला मदत केली नाही. मात्र ज्या मुस्लिमांच्या विरोधात या हिंदू म्हणून या समाजाला भिडवलं मुस्लिमांच्या विरोधात, त्याच मुस्लिमानं मी पाहिलं की मस्जिद उघड्या करून दिल्या. मी स्वतः पाहिलेलं आहे, म्हणजे मी काय कुणाकडून ऐकलेलं नाही, मी स्वतः पाहिलं. मस्जिद उघड्या करून दिल्या. हजारो मुस्लिम समाजातील लोकांनी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आम्हाला तिथं अन्न दिलं, पाणी दिलं, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. अनेक महिला होत्या, त्यांना बाथरूमची व्यवस्था नव्हती, पण त्यांनी त्यांच्या घरी नेऊन बाथरूमची व्यवस्था करून दिली. हे अतिशय म्हणजे मनाला हळहळणारं चित्र मला तिथं पाहायला मिळालं. दुसरं एक आंदोलनामधलं एक वेगळं कॅरेक्टर असं पाहायला मिळतं, ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते. एवढा प्रचंड खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करतायत आणि त्याच्यावर मात्र कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. लोकांमध्येही लोकही त्यांना अगदी विचारतही नाहीत. म्हणजे नेमकं काय विषय आहे हा गुणरत्न सदावर्तेचा? हे पाळलेलं कुत्र आहे हो, हे आता सगळ्यांना समजलंय. आता मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही. गुणरत्न सदावर्ते असतील, ते राणीचं एक पिल्लू असेल,
नंतर आणखीन ते 2-3 आहेत मुंबईतले. ही पाळलेली कुत्रे आहेत. ही सगळी फक्त काय आहेत, साठी आहेत सगळी. यांना काय समाजाचं काय देणं नाही, देणं नाही. हे 96 आहेत. मनोज दादांनी सांगितलं यांच्या पुढचं फक्त 9 काढायचं, मग राहिलेले ते यायचे. ह्यांची ती लायकी आहे. बघूया होईल आरक्षणाचा लढा. त्यानंतर मग सगळी मिळून आपण पाहूच. आता मला तरी असं जाणवतं की सांगली जिल्ह्यातून कमीत कमी 2 ते 3 लाख लोक मुंबईत जाऊन आलेत आणि आजही हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं समाज सांगली जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने जातोय. दुसरी गोष्ट एक अशी जाणवली की अगदी भाकरी सगळ्या महाराष्ट्रातून म्हणजे भाकरी बनवून तिथं पोहोचवल्या गेल्या. म्हणजे मराठा समाज खरोखरच एक गरीब समाज असलेला आपण पाहायला मिळतो. तिथं आलेली लोक तुम्ही पाहिली असतील. त्यांच्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल की त्यांना एक आरक्षणाबद्दल एक वेगळं आकर्षण होतं की आरक्षण मिळालं पाहिजे या जिद्दीनं ते तिथं आले होते. काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता ते सांगत असताना तुम्हाला ऍक्च्युली तिथं अनेक विद्यार्थी, जास्त करून विद्यार्थी तिथं होते. कारण अनेक विद्यार्थी कोणी 10 अटेम्प्ट केल्या, कोणी 5 केल्या, 3 केल्या, परंतु त्यांना 1% अर्ध्या टक्क्यात जायचं. ओबीसी बांधव कमी मार्क असताना सुद्धा मग ते त्यांचं सिलेक्शन व्हायचं. त्या भावनेतूनच ती लोक आली होती. आणि खरोखरच आपला समाज तसा एक 5-10% श्रीमंत आहे, परंतु 90% श्रीमंत अतिशय गरीब समाज आहे. आणि त्यामुळं आरक्षण हे मिळालंच पाहिजे, 100% मिळालं पाहिजे. आता हा लढा जवळजवळ 3 ते 4 दिवस झालं सातत्यानं चालू आहे. नेमकं काय होईल? प्रत्येकाची अपेक्षा, प्रत्येकाच्या नजरा मुंबईकडे लागलेल्या आहेत. तुम्ही तिथं जाऊन आलात, आता परत तुम्ही जाणार आहे तिकडे. नेमकं काय सांगाल की आरक्षण सरकारला काय भूमिका घेईल सरकार असं वाटतंय? मी काल रात्री आलोय, आज रात्री पुन्हा मुंबईला जाणार आहे. परंतु आता कोर्टाचा निर्णय आज काय येतोय ते पाहूया. आणि सरकार माझ्या माहितीप्रमाणे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे तरी लागू करावंच लागेल त्यांना, असं निदर्शनास येतंय. परंतु आता आज जी सरकारनं आज दडपशाही चालू केली आहे की भगवी टोपी आणि भगवा गमछा ज्याच्या गळ्यात दिसेल त्याला मुंबईतून बाहेर काढायचं. म्हणजे आता मग मराठा समाजानं मुस्लिमांच्या टोप्या घालून मुंबईत फिरावं का काय, अशी परिस्थिती आज निर्माण केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तरी आपल्या माध्यमातून मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतोय, आणि समाजाला सांगायची पण गरज नाही, समाजानं पण ते पाहिलंय की येणाऱ्या काळामध्ये हिंदू मुस्लिम भाई भाई मला का माहित नाही, पण मराठा आणि मुस्लिम 100% भाई भाई दिसतील. कारण का, मराठा समाजानं जे भोगलं ते कुणीच भोगलं नाही. का तर त्याच्या मागे बघा, लढायला सगळीकडे मराठा आहे आणि खायला मात्र सगळे आहेत. सगळीकडे जातीभेद करा तुम्ही, सगळीकडे करा, सगळीकडे मराठा समाजाला पुढे करून केलं जातं. परंतु आता मराठा समाजाचं हे लक्षात आले, त्यामुळे मराठा समाज आता ह्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. आणि तो बरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन जसा जात होता तसाच मुस्लिम समाजाला देखील बरोबर घेऊन निश्चित येणाऱ्या काळात जाईल. आणि आरक्षण तर 100% मनोजदादाच्या पाठिंब्यावरती किंवा मनोजदादाच्या लढ्यावरती आम्ही आरक्षण हे आपण सगळे मिळवणारच आहोत, त्यात काहीच नाही, तीळ मात्र शंका नाही. पण काय एखादा टप्पा करावा लागला तरी सुद्धा आमची तयार आहे. आणि हे आरक्षण आहे, हे टोकाचं आरक्षणाची लढाई राहील आणि ती आम्ही जिंकल्याशिवाय थांबणार नाही. त्याचबरोबर मी एक सामान्य मराठा सेवक आहे. मी काय राजकारणात काय कुठं नसतो. माझी काही लोकांची मैत्री आहे आणि त्या मैत्रीपोटी मी राजकारणात दिसतो, परंतु तेवढ्या पुरतं असतं. मी कधीही कुठल्याही राजकारणाच्या पाठीमागे जात नाही आणि कुणाचा द्वेष करत नाही. आणि माझ्याबरोबर सगळ्या समाजातले लोक असतात. योगायोगानं मी तिथं असताना माझ्याकडे अनेक जबाबदाऱ्या तिथं होत्याच. आणि त्याच एका जबाबदारीतून मला तिथं गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मनोजदादांनी सांगितलं. मी गणपती आणला आणि गणपतीची प्रतिष्ठापना केली. आणि तीच रील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरली. आणि मला पश्चिम महाराष्ट्रातून अनेक मराठा समाजातील लोकांचे फोन आले की पश्चिम महाराष्ट्रातला एक तरी माणूस आहे की जो मनोजदादाच्या खांद्याला खांदा लावून भिडतोय. मी म्हटलं बाबा, खांद्याला खांदा लावून नाही, मी एक मराठा सेवक म्हणून लढतोय आणि नेहमीच लढत राहणार. मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, फक्त समाजाची सेवा हाच हेतू आणि उद्देश असेल. हे होते शंकरनाना मोहिते की जे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व करतायत. त्या प्रत्येक मोहिमेमध्ये ते आघाडीवर असतायत. आताही आपले समर्थक घेऊन ते मुंबईला गेले होते. आज काही कामासाठी परत आलेत. परत आज उद्यापासून त्या आंदोलनामध्ये ते सहभागी होत आहेत. त्यांच्या म्हणण्यावरून मुंबईमधील परिस्थिती नेमकी काय आहे आणि आंदोलन कशा पद्धतीनं चाललंय हे थोडक्यात तुमच्यासमोर त्यांनी स्वतः सांगितलं. आणि त्यांनी एक मात्र ठाम सांगितलं की आरक्षण हे 100% घेणारच, त्याशिवाय मराठा स्वस्थ बसणार नाही. अभिजित शिंदे,
प्राईम न्यूज विटा.